रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की गोंधळ सुरू झालेला असतो। अंतरा गोंधळाला तयार होऊन बसलेली असते, तर इकडे चित्रा आणि सुधाकर सुद्धा असतो। सुहासिनी वारंवार मल्हारला फोन लावत असते, परंतु मल्हारचा फोन स्विच ऑफ येतो, त्यामुळे ती सुद्धा फार टेन्शनमध्ये असते। तर इकडे चित्राला मात्र फार आनंद झालेला असतो आणि ती म्हणते की ही तर अंतराना मूर्ख मुलगी आहे, नवरा नसताना सुद्धा गोंधळाला बसली आहे। तर समोरून आपल्याला मल्हार येताना दिसतो आणि मल्हार अचानक अंतराच्या मांडीवर पडतो। अंतराला त्याला बघून आनंदही होतो। तर इकडे सुहासिनी येते आणि म्हणते की मल्हार काय झालं तुला? त्यावेळेस मल्हार उठतो आणि म्हणतो की अचानक माझी फ्लाईट रद्द झाली, त्यामुळे मला येता आलं नाही, मग मी गाडी बुक करून स्वतः ड्राईव्ह करून इथपर्यंत पोहोचलोय, पण मला इथं गोंधळाला येणं फारच गरजेचं होतं। त्यावेळेस सुहासिनी म्हणते काही गरज नव्हती एवढ्या संकटातून तुला यायची, तुला काही झालं असतं तर मग? त्यावेळेस मल्हार म्हणतो नाही, मला इथं येणं गरजेचं होतं। त्यानंतर अंतरा मल्हारला तयार करण्यासाठी आतमध्ये घेऊन जाते। तर इकडे सुहासिनीला मल्हार आल्यामुळे खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि सुहासिनी तिथे असणारा गुलाल हातामध्ये घेते आणि उधळते आणि म्हणते की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। तर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की चित्रा ही फारच चिडलेली असते की चित्राला असं वाटत असतं की श्वेता काही झालं तरीसुद्धा मल्हारला इथे पोहोचू देणार नाही, परंतु सगळं उलटच घडतं। त्यामुळे चित्रा वारंवार श्वेताचा फोन लावत असते, परंतु श्वेताचा काही फोन लागत नाही, स्विच ऑफ तिचा फोन येतो। त्यावेळी चित्रा म्हणते मी आता या श्वेताला ना गोळ्या घातल्याशिवाय सोडणार नाही आणि सगळा माझा प्लॅन उधळून लावला आहे। उगाच स्वतःला ओव्हर स्मार्ट समजते, मुळात ही काहीच नाही। त्यावेळी सुधाकर तिला समजवतो आपल्यावर कोणाचा तरी संशय येईन, आपण जागरणामध्ये जाऊन उभा राहूया। असं म्हटल्यानंतर दोघे सुद्धा जागरणासाठी निघतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अंतरा मल्हारला तयार होण्यासाठी कपडे देत असते। त्यावेळेस मल्हार अंतराला म्हणतो की मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे आणि जर मी तुला आत्ता ते सांगितलं नाही तर मला असं वाटतं की वेळ निघून जाईल आणि तुला सांगण्याची हीच योग्य वेळ आहे। त्यावेळेस अंतरा चिडलेलीच असते आणि म्हणते सांगा। त्यावेळेस मल्हार म्हणतो मी मीटिंगसाठी गेलो होतो, परंतु अचानक फ्लाईट रद्द झाल्यामुळे आम्ही रेस्ट करण्यासाठी एका हॉटेलच्या रूममध्ये थांबलो, परंतु त्या रूममध्ये माझ्या हातून काहीतरी विचित्र घडण्यापासून थांबलं। मला कळलंच नाही की मला काय झालं, अचानक मला गुंगी चढली आणि मी काय करत होतो मला कळलंच नाही। तुझ्या डब्याने मला वाचवलं अंतरा, तुझ्यामुळे मी माझ्या हातून काहीतरी वाईट होण्यापासून वाचलो। तर नंतर अंतरा म्हणते गुंगीचं तुम्ही काय तिथं खाल्लं पिल्लं होतं का हॉटेलमध्ये? त्यावेळेस मल्हारला आठवतं की श्वेताने त्याला कॉफी दिलेली असते। त्यावेळेस मल्हार म्हणतो हां मी कॉफी पिलो होतो, त्यानंतरच मला हे सगळं काही व्हायला लागलं। त्यावेळेस अंतरा म्हणते तुम्हाला मला सांगावं असं का वाटलं? त्यावेळेस मल्हार म्हणतो मला असं वाटलं की तुला हे सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगते। त्यावेळेस अंतरा म्हणते काय समजावं मला कळतच नाही आहे, प्रेम म्हणावं की काय म्हणावं कळतच नाही आहे मला। त्यावेळेस मल्हार म्हणतो तू असं का म्हणतेस, कळत नाही मला अंतरा। त्यावेळेस अंतरात जे डिवोर्स पेपर असतात ते डिवोर्स पेपर मल्हारच्या हातामध्ये देते। मल्हारसुद्धा तो डिवोर्स पेपर बघतो। मग मित्रांनो आता पुढे काय होणार आहे, मल्हार कशा प्रकारे डिवोर्स पेपरची राखरांगोळी करणार आहे आणि अंतराला सगळ्यांसमोर बायको म्हणून स्वीकार करणार आहे, हा एपिसोड पाहणेसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे। आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।